माहिती आहे का तुम्हाला? उंट कसा असतो? वाघासारखा. वाघासारखा असतो का उंट? नाही, उंटासारखा उंट. त्या उंटवाल्याला म्हणू लागला, मला तुम्ही यापासून सोडवा, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. बरं म्हणे. त्या उंटवाल्याला काय केलं? हा जिथं उभा आहे, जिथं लमकला आहे, लक्ष द्या इकडे, जिथं लमकला आहे तिथं बरोबर ऊट उभा केला. कोण? ऊटवाल्यानं. आणि त्या ऊटाला म्हटलं, तू इथंच थांब, मी तुझ्या वरत उभा राहतो आणि याचे पाय धरतो, याला खाली घेतो. आता ऊट मोठा शहाणा होता ना. ऊट असा शहाणा होता, जसा हा उटावर उभा राहिला, त्या उटाला वाटलं माझा मालक उठून गेला. मालक उठून गेल्यानंतर हा उठले का त्याच्या खालून निघून गेला. यानं पकडले त्याचे पाय, त्यानं पकडलं नारळाला. दोघंही जण बोंबले, अरे बापा वाचवा वाचवा, 5,000 आले का 10,000 देतो, फक्त नारळ सोडू नको. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला काय सांगायचं आहे, खाली पडले, शेवटी दवाखान्यात भरती करायला लागले. याला म्हणतात आशा. आशा परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. आणि माणसाची गती सुद्धा हेच आहे. त्या मृगजळाकडे जसं तो हरिण पडतो आहे, तसंच आपण या सुखाकडे बघतोय, सुखाकडे बघतोय, सुखाकडे बघतोय. पण सुख नाही आहे. संसारात जर तुम्ही करत असाल तर संसारात सुख आहे, मी तर असं म्हणेल. संसार दुःखमुळे आहे, ठीक आहे, बरोबर आहे, पण संसारात सुख आहे. केव्हा? त्याचं प्रमाण देतो. संसारी आलिया एक सुख आहे. त्याचं उत्तर आहे आता काय? आठविता पाय विठोबाचे. संसार करताय की नाही? ठीक आहे, संसार करा, पण त्या संसारामध्ये त्या भगवंताला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सुख होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण संसारामध्ये जीवन जगत असताना आपलं मन जे आहे, हे आपलं मन संसारात असते. आणि लक्षात, मी सांगून गेलो काल, परमार्थ जो आहे हा शरीराचा नाही, परमार्थ हा आत्म्याचा नाही, तर परमार्थ हा मनाचा आहे. मन कुठं आहे त्याच्यावर आहे. देखे पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी. पा कथा चालू होती. मला काय सांगायचं आहे? मन कुठं पाहिजे? मनावर सांगायचं आहे, मन कुठं पाहिजे. श्रावण महिना आहे आणि श्रावणामध्ये अधिक महिना आला आहे. आणि मंदिरामध्ये आयोजकांनी काय केलं आहे, तर महिन्यामध्ये, त्या श्रावण महिन्यामध्ये कथा, पुराणिकाला सांगितलं की तुम्ही आता काहीतरी कथा ऐकवा. कथा ऐकवा असं म्हटल्याबरोबर आपल्या पुराणिकांनी कथा लावली. 6 महिन्याची पोथी लावली आणि सर्वच्या सर्व गावकरी मंडळी ती कथा श्रवण करण्यासाठी मंदिरामध्ये येत होती. पुराणिक होते म्हातारे, आणि त्या पुराणिकांना दाढी होती, दाढी, जटा होत्या. पण त्या कथा कीर्तनामध्ये श्रवण करण्याकरता एक श्रोता येत होता, आणि तो श्रोता होता बकऱ्या चारणारा. बकऱ्या चारणारा होता तो. आणि बकऱ्या चारत असताना त्याच्याकडे बकऱ्या ज्या आरती आहे त्या आरती बोकळ असणारच आहे. आणि त्याच्या बोकळाला सुद्धा काय होती, त्याच्या बोकळाला सुद्धा काय होती, तर दाढी होती. पण अनायसे काय झालं, त्या 6 महिन्यात त्याचं बोकळ हरपलं. हो, त्याचं बोकळ हरपलं. त्या मुलांना थोडं तिकडे करा. हा, बोकळ हरवला हा कथा कीर्तनामध्ये येत आहो. त्या पुराणिकाच्या समोर मन लावून, चित्त लावून बसे. आणि त्या पुराणिकाला सुद्धा असं वाटलं की वा रे वा, या गावातले श्रोता हा दिसून राहिला, याला तर समाधी लागते, याचं दर्शन घेतलं पाहिजे आपण. हा जो श्रोता आपली कथा ऐकण्यासाठी आलेला आहे, हा मन लावून आपल्याकडे बघत आहे, मन लावून कथा श्रवण करीत आहे, याचं आपण श्रवण केलं पाहिजे, याचं दर्शन घेतलं पाहिजे. असा श्रोता मी बघितला नाही. पण त्याच्या मनामध्ये वेगळंच होतं ना, त्याच्या मनामध्ये वेगळंच होतं. त्याचा जो बोकळ हरलेला होता, त्याला तो बोकळ दिसे त्या कथा कीर्तनामध्ये. इथं शरीरानं बसला मंडपामध्ये,
मन कुठं होतं? बोकळात. आणि त्या बोकळ्याला जी दाढी होती तशीच दाढी या साधूला होती, जो कथा सांगून राहिला होता. आता मला दाढी नाही म्हणून सांगा. आणि जसा पुराणिक हा कथाकार जसा जसा मान हालवी तशी तशी याची दाढी हाले. मी नाही सांगत, खिशातलं नाही आहे. तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगतात, ते कोणी पुराणिकाची दाढी रडेस बुंदे ना कवोडी भाव खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना. त्या श्रोताला मस्त मान हाणवी, वारे वा वारे वा. आणि या कथानकाला वाटले वारे वा, अशा श्रोता मी बघितलाच नाही. याचं तर आपण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून पुराणिक कथा चालू असताना उतरला, त्या श्रोत्याचं दर्शन करण्यासाठी घेतला. याच्या मनात होतं, अरे माझाही बोकळ असाच होता, त्याची सुद्धा दाढी अशीच झाली. याच्या मनात असं होतं. दोन्ही शिंगे चारी पाये, कसं आहे की नाही. तो पुराणिक म्हणू लागला, या जगात दोनच वस्तू आहे. कोणत्या? परब्रह्म आणि माया, असं म्हणू लागला तो. आणि असं त्या कथा पुराणिकानं दोन बोट दाखवल्यावर याला त्या बोकळाचे दोन शिंग दिसे. अरे माझ्याही बोकळाला होते म्हणे दोन शिंग बापा. आणि ह्या दोन गोष्टी कळण्यासाठी चार गोष्टीचा आधार घ्यावा लागतो, म्हणजे चार वेदाचा. आणि चार म्हटल्याबरोबर त्याला त्या बोकळ्याचे चार पाय दिसे. माझ्याही बोकळाला चार पाय होते म्हणे बापा. तो रडू लागला श्रोता, समाधी लागू लागली त्याला. असं त्या पुराणिकाला वाटू लागलं, याची दर्शन घेतलं पाहिजे. खाली उतरला आणि जसं त्या श्रोत्याचं दर्शन घेतो रे घेतो, त्या श्रोत्यानं काय केलं? त्यांना आलिंगन दिलं. असाच होता माझा बोकळ. मला काय सांगितलं आहे, आपलं मन कुठं आहे? कारण परमार्थ हा शरीराचा नाही, मनाचं. परमार्थ हा आत्म्याचा नाही, तर परमार्थ हा कोणाचा आहे? मनाचा आहे, बुद्धीचा आहे, चित्ताचा आहे. त्यालाच म्हणतात सूक्ष्मदेह. आणि असे शुकाचार्य आहेत. 12 वर्ष आपल्या गर्भामध्ये राहिले. कशामुळं? आता आलो मूळ कथेवर आपण. संसारामुळं. हा संसार कसा आहे? दुःख रूप आहे. सुखाची आशा करता 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 त्याला दुःख भोगतो तो. आयुष्यभर दुःख भोगतो. आयुष्यभर जाऊ द्या, अनेक योनीमध्ये दुःख भोगत भोगत आलाय. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान झालं त्यावेळेस आपल्याला ही मनुष्य योनी प्राप्त झाली. मी सांगून गेलो, आपलं जे काही भविष्य आहे ते लिखाण झालाय, त्याच्यामध्ये खोडतोड कोणी करू शकत नाही. मग हे कशासाठी? तर आपण या 84 लक्ष योनी जे चक्र आहे त्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आहे. आले की लक्षात? अज्ञान घालवण्यासाठी आहे. या संसारापायी 12 वर्ष सुख कुठं राहिले? गर्भामध्ये राहिले. आणि भगवंताच्या विनवणीवरून बाहेर निघाले. बाहेर निघाले आणि कुठे गेले असेल हो? आईजवळ नाही गेले, नाही. जे वनात निघून गेले तसेच नाकवे निघून गेले. कपडे ब्रह्माचे पोर एक खेळासी ध्याले. 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 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगतोय ठिकाण खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगतोय ठिकाण खेळ खेळे रे. ऐक तुझ सांगतोय ठिकाण खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगतोय ठिकाण खेळ खेळे रे. असे हे शुकाचार्य आहेत.
वनामध्ये निघून गेले आणि वनामध्ये निघून गेल्यावर त्यांच्या मागे कोण गेले तर वडील गेले. वडील म्हणजे कोण? व्यास महर्षी. व्यास महर्षी त्यांच्या मागे आहे. बाळा, अरे बाळा, चल घरी, चल घरी. नाही बाबा, तुम्ही माझ्या मागे लागू नका. मी आता या संसारासाठी नाही आहे, तर मी या जनतेसाठी आहे. निघून गेले. कारण ते निर्गुण उपासक होते, ते महादेव होते, महादेवाचे अवतार होते. वनात बोलण्यासाठी व्यास गेले पण आले नाही. आणि पहा, गोष्ट अशी झाली. म्हणू लागले, चल बाळा घरी. नाही, मला यायचं नाही, या संसारामध्ये पडायचं नाही. शू काय ते आले नाही ते घरी, कारण त्यांना माहित होतं की संसार दुःख मुळ सहू कटी इंगळ. बाबा, तुम्ही माझा नाच सोडून द्या. तुम्हाला पुत्र पाहिजे होता ना, झालो मी. बाबा, मी तुम्हाला महत्वाचं सांगतो. काय? तुम्ही याच जन्मात बाप झाले नाही, याच्या अगोदरही तुम्ही अनेकदा बाप झाले, म्हणून माझा नाच सोडून द्या. लक्षात नाही आलं तुमच्या? आपण मनुष्य योनीत आहो की नाही? मग ह्या मनुष्य योनीत आपण बाप झालो की नाही, माय झालो की नाही? झालो. मग याच्या अगोदर आपण माय बाप झालो नसेल का? प्रश्न आहे तुमच्या समोर. हो की नाही? चाल हो. कारण आपण त्या 84 लक्ष योनी दुःख भोगलं, त्यामध्ये आपण मायबाप झालो नसेल का? झालो. मग या जन्मात तुम्ही, मी इथून निघून गेलो तर तुम्ही दुःख का करता बाबा? पहा, उपदेश आहे कोणाचा? तर पुत्राचा पित्याला. बाबा, माझा नाच सोडून द्या. तुम्ही या जन्मात नाही तर अनेक जन्मात मायबाप झाला आहात, म्हणून माझा सोडून द्या. कारण शुकाचार्य योगी होते. त्यांची जी दृष्टी होती, ती दृष्टी देव दृष्टी नसून देव दृष्टी होती. त्यांना जिकडे तिकडे देव दिसत होता, आणि जिकडे तिकडे देव दिसण्यासाठीच मनुष्य योनी आहे. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विस्तारिला जनी, सप्तही पाताळे भरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. नाही का? विठ्ठला विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. जिकडे तिकडे देवच दिसला पाहिजे आपल्याला, त्याला म्हणतात समदृष्टी. आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला परमार्थ कुठेतरी चुकला हे समजून जा. दुसरी गोष्ट सांगू का? ज्या अर्थी आपण जन्माला आलो, मनुष्य म्हणो किंवा इतर योनीत जन्माला आलो, समजून जा आपलं काहीतरी चुकलं आहे. आपलं चुकलं म्हणून आपण जन्माला आलो. चुकलं नसतं तर आपण वैकुंठात असतो. हे फार महत्वाचं आहे. ती कोणत्या योनीत हो. फक्त फरक एवढाच आहे की या 83,99,900 योनी भोग योनी आहे आणि मनुष्य योनी कर्म योनी आहे. कारण 83,99,900 योनी फक्त भोग आहे. त्यांना हे समजत नाही पाप काय पुण्य काय, फक्त भोग भोगतात. पाप आणि पुण्य आपल्याला समजते. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, तर विचारा तुकाराम महाराजांना. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, आणि कणाही जोडा दुजायासी. अर्थ समजला का? नाही, सोपं सांगतो. दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजेच पाप, आणि दुसऱ्याला आनंद प्रदान करणं म्हणजेच पुण्य. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्यांची दृष्टी देव दृष्टी होती. पहा, एका सरोवरामध्ये गोपिका स्नान करीत होत्या. गोपिका स्नान करीत असताना तिथून शुकाचार्य गेले, आणि शुकाचार्य गेल्यामुळे त्यांनी अंगावर कपडे जे नव्हते ते त्यांनी घेतले नाही. कारण त्यांना माहित आहे की यांची दृष्टी कशी आहे, देवदृष्टी आहे. कपडे घातलेले त्यांनी, लाजही नाही वाटली त्यांना, त्या गोपिकांना. ज्यावेळेस शुक त्या सरोवरापासून गेले, लाज नाही वाटली नाही. पण त्याच्या थोड्या वेळानं व्यास महर्षी गेले, त्यावेळेस त्यांना लाज वाटली, अंगावर कपडे घेतले.
याला म्हणतात देवदृष्टी. जनकाच्या सभेमध्ये नारद मुनी आणि शुकदेव गेले आणि जनकाची पत्नी सुनैना आहे. नारद मुनी आणि शुकदेव त्या बंगलीमध्ये दोघे जण झोके घेत आहे. आणि ही जी सुनैना आहे जनकाची पत्नी, ही त्यांच्या मधोमध बसली गेली पाळण्याजवळ आणि पाळण्यात त्यांच्या मधोमध बसली. सुनैनेचा स्पर्श होताच नारद मुनी दूर सरकले, पण शुक मुनी दूर सरकले नाही, कारण त्यांची देहदृष्टी नसून देवदृष्टी होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे हे शुक मुनी आहेत. आणि हे शुक मुनी 12 वर्षानंतर कुठे आले, तर 12 वर्षानंतर व्यासांकडे आले. तसे नाही आले. व्यासांनी उक्ती, त्याला काय म्हणतात, युक्ती किंवा उक्ती, ती उक्ती प्रदान केली. कोणाला? शिष्यांना. त्या शिष्यांना मंत्र नाही तर त्यांना गोपी गीत हे शिकवलं. आणि ते गोपी गीत म्हणून ते वनामध्ये गेले आणि ते गोपी गीत त्यांनी म्हणून दाखवलं. बर्हापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनकापिशं वैजयन्तीचमालां रन्ध्रानवेन रघुसूदया पूरयन गोपिरुन्दरुन्दारणं स्वापदरणं प्रविशितो गीतकीर्ती. हे व्यासांचे शिष्य त्या वनामध्ये जाऊन शुकांच्या समोर म्हणू लागले आणि हे उच्चार ऐकून शुकदेव मोहित झाले. हे तर वर्णन माझ्या गोपाल कृष्णाचं आहे. मोहित झाले. कोण हे केलं वर्णन? तर हे व्यास महर्षीने केले. आणि मग 12 वर्षानंतर 24 वर्षानंतर व्यासांच्या आश्रमात आले आणि व्यासांच्या आश्रमात येऊन भागवत शास्त्र शिकले. आणि तेच भागवत शास्त्र कोणाला सांगत आहे? तर तेच भागवत शास्त्र राजा परीक्षिताला सांगित आहे. कुठे सांगत आहे? शुकताल येथे गंगेच्या किनाऱ्यावर. तेच भागवत शास्त्र सूतजी शौनकांना सांगत आहे. कुठे? तर नैमिषारण्यामध्ये. तेच सनकादिक नारदांना भागवत शास्त्र सांगत आहे. गंगाद्वार म्हणजे हरिद्वार. ही एक कथा आहे अशी, त्याला काळ लोटलेला आहे. आणि की लक्षात. आणि राजा परीक्षिती कोण याचा जर विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महाभारतात जावे लागेल. कारण भागवताच्या पहिल्या स्कंदातच नारदांचं पूर्वचरित्रानंतर काय आलं आहे? तर नारदांच्या पूर्वचरित्रानंतर महाभारताचा भाग आला आहे. काय झालं? महाभारत ज्यावेळेस संपलं, युद्ध संपलं, पांडव जिंकले. पांडव जिंकल्यानंतर काय? पांडव जिवंत आहे ही बातमी ज्यावेळेस दुर्योधनाला कळली, भीमानं त्याची जी मांडी आहे मांडी फोडून टाकली, रक्तबंबाळ करून टाकलं. कारण भीमानं वचन दिलं होतं, माझ्या द्रौपदीला तू मांडीवर बसवलं, मी तुझी मांडी फोडून टाके. मांडी फोडून टाकली. मरणासन्न अवस्थेत आहे. ज्या प्रकारे भीष्माचार्य आहे मरणासन्न अवस्थेत 6 महिने शरशय्येवर पडून होते, तसे दुर्योधन सुद्धा आहे. आणि या दुर्योधनासवळ कोण गेला? तर अश्वत्थामा गेला. अश्वत्थामाला सांगितलं दुर्योधनानं, जा पांडवांना माझ्या समोर मेलेलं तरी आण, नाही तर जिवंत तरी आण. हा अश्वत्थामा गेला सूड घेण्यासाठी. आणि सूड घेण्यासाठी गेल्यानंतर कुठे गेले? जिथं पेंडॉल होते त्यांचे त्या रणभूमीमध्ये. त्याला काय म्हणतात? महाभारत कुठं झालं? कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्रावर ज्या वेळेस ते पेंडॉल होते, त्या पेंडॉल मध्ये पांडवाचे 5ही पुत्र झोपलेले होते. पांडवाचे 5ही पुत्र झोपले होते. आणि झोपलेले असताना अश्वत्थामानं काय केलं? तर आपल्या तरवारीनं त्या 5ही जणांचे मुंडके तोडून दुर्योधनाजवळ आणले.
दुर्योधनाजवळ आणले आणि ते दुर्योधनाला दाखवले, तर दुर्योधन म्हणू लागला, अश्वत्थामा हे तू काय केलंस? अरे हे 5 पांडव नसून हे 5 पांडवाचे पुत्र आहे. मी तर तुला 5 पांडव म्हटले होते ना. हे 5 पांडव म्हटले तू. 5 पांडव नाही हे, तर यांचे पुत्र आहे. हे काय केलंस तू? ही बातमी ज्या वेळेस पांडवाला कळली, त्या पांडवांनी अश्वत्थामाचा शोध घेतला, अश्वत्थामाला बंदी बनवलं. त्याच्या मस्तकावरचा जो मणी होता तो मणी काढून घेतला आणि त्याला सोडून दिलं. पण त्याच वेळेस अभिमन्यू जो आहे आणि उत्तरा आणि अभिमन्यू यांचा पुत्र जर कोण असेल तर तो पुत्र म्हणजे राजा परीक्षित आहे. त्याला म्हणतात कुरुवंश. कुरुवंश म्हणतात त्याला. आणि असं झाल्यावर काय झालं तुम्हाला सांगतो. अश्वत्थामाचा मणी काढून घेतला, त्याच तेज काढून घेतलं. काढून घेतल्यानंतर त्या अश्वत्थामानं तेज काढल्यानंतर बाण सोडला. तो बाण कुठे सोडला? तर तो बाण उत्तरेच्या गर्भामध्ये सोडला. आणि उत्तरेच्या गर्भामध्ये कोण होतं? तर कुरुवंश म्हणजे राजा परीक्षित. आणि ह्या बाणानं आजा माझा प्राण जाईल या भावनेनं, या व्याकुळतेनं ते उत्तरा भगवान श्रीकृष्णाला शरण गेली. कारण तिला माहित होतं की द्रौपदी सारखी माझी गती झाली नाही पाहिजे. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र धारण झालं त्यावेळेस तिला अहंकार होता की माझ्याकडे 5 माझे पती आहे, महारथी आहे ते. पण शेवटी महारथींनी माना खाली घातल्या. भीष्माचार्याकडे बघितलं, भीष्माचार्यानं सुद्धा मान खाली घेतली. तशी ही अवस्था आपली झाली पाहिजे. कशी? आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे की या मृत्यू लोकामध्ये आपल्याला कोणीच सोडवू शकत नाही, फक्त देव सोडवू शकतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी. काळाला जवळी ग्रासावया, ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, ग्रासावया. काळाची बावडे पडेल बाजो हा, काळाची उडे पडेल बाजो हा, काळाची उडे पडेल बाजो हा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, माय बाप. हरी बोल. काळाची बावडी पडेल बाजो हा, काळाची उडे पडेल बाजो हा, काळाची उडे पडेल बाजो
आपली होणं फार महत्वाचं आहे. ही मनस्थिती आपली होत नाही, इथं दुःख आहे. आपल्याला असं वाटतं नवरा आहे आपला, पोरगा आहे माझा, पोरगी आहे माझी. नाही, या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे. फक्त देव, देवाशिवाय संताशिवाय आपलं कोणी नाही आहे. कारण हे जे सोयरे आहे, हे सोयरे लबाळ सोयरे आहे, लबाळ. मी नाही सांगत, गाथा सांगते, संत सांगतात. हा, याला काय म्हणतात? लबाळ सोयरे आहे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, तोच पर्यंत तुमच्या घरी येतात, तोच पर्यंत तुमची दखल घेतात. जाऊ द्या, मिस कॉल देत नाही, मिस कॉल फोन जाऊ द्या, मिस कॉल देत नाही. ह्या गल्लीतून जातात, त्या गल्लीतून जातात, जाऊ दे म्हणते, बाप पैसे मागवून. पैसे त्याच्या अंगावर आहे. गोष्ट खरी आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, आठविती पाय विठोबाचे. ही आपली मनस्थिती झाली पाहिजे. जी मनस्थिती उत्तरेची झाली, जी मनस्थिती द्रौपदीची झाली, जी मनस्थिती संतांची झाली, ती परिस्थिती आपली झाली पाहिजे. मनस्थिती की मला कोण सोडू शकेल? फक्त देव, फक्त संत. हे जे आहे की नाही, हा, बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी, शरण रिघा देवासी. किंवा सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दोराला. काळाची बाहुडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. स्वतःची माय आपल्याला सोडू शकत नाही. सोडू शकते माय? पहा, तुमच्यावर दुःख येऊ द्या, सोडू नाही शकत. माळशेजचा घाट पाहिला का कोणी? त्या माळशेजच्या घाटावर एक जीन्स वाली माय जीन्स वाल्या पोराला घेऊन गेली. कुठं? सेल्फी काढण्यासाठी. लक्षात द्यायला का माझं बोलणं? त्या घाटात, घाट पाहिला लेकाचा 100 फूट खाली, आणि तिथं म्हणते, बाबू या आपण फोटो काढू. आणि काढता 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 पोट्याचा पाय घसरला. पोषे लगाचं 100 फूट खाली गेलं आणि झाड लागलं त्याच्या हाताला. आई वाचव वाचव वाचव. आता माय का 100 फूट खाली जात असते काय? हा, तिनं अनेक आरडाओरडा केला, वाचवा 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 वाचवा. 1 घंटा नाही, 10 घंटे झाले, मदतीला कोणी आलं नाही. शेवटी माय त्या आपल्या मुलाचं दुःख सहन करू शकले नाही. बाळा सोडून दे हात. मी नाही सांगत, तुकाराम महाराज सांगतात, नाथ महाराज सांगतात. हा, नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेसी, तेही झाली निष्ठुर कैसी अंती दुरी राहिली. माय सोडून द्या. बाप बाप जरी असला तरी कामात पडत नाही. सांगू का तुम्हाला? सांगतो. तुआ पवाडा केला गंधर्वासी. हा, हा, नीच वामनत्व आले त्यासी. पवाडा तवा केला गंधर्वासी. हा, म्हणजे कोण? अर्जुन. ज्याचा बाप श्रेष्ठ धनुर्धर आहे, ज्याचा मामा कंस आहे, कंसने कृष्ण आहे, त्या अभिमन्यूला सुद्धा चक्रव्यूहातून सोडवू शकले नाही. अभिमन्यू माहिती आहे की तुम्हाला? अभिमन्यू चक्रव्यूहात मरण पावला. मग या अभिमन्यूचा वडील कोण होते? अभिमन्यूचे वडील कोण? महाभारत पाहत नसता का? मग तुम्ही काय पाहत असता? पवित्र निष्ठा. हे रेशीम घाटी नाही का? तुझी माझी रेशीम घाट. पवाडात वा केला गंधर्वासी. गंधर्वासी काय झालं? ज्याचे बाप श्रेष्ठ धनुर अर्जुन आहे, ज्याचा मामा कृष्ण आहे,
ते सुद्धा अभिमन्यूला वाचवू शकले नाही, तर आपली काय परिस्थिती. तेच तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राये. भाऊ जरी असला तरी सोडू शकत नाही, बहीण जरी असली तरी सोडू शकत नाही, पत्नी जरी असली तरी सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. मोदी साहेबांना जरी तुम्ही आणलं इथं, कोणाला, मोदीला जरी आणलं तरी मोदी तुम्हाला सोडू शकत नाही. आणि टाटाला जरी आणलं, बिर्लाला जरी आणलं तरी तुम्ही सोडू शकत नाही. मग आम्हाला सोडू कोण शकतं, तर आम्हाला फक्त भगवंत सोडू शकतो. ही मनस्थिती संतांची आहे, ही मनस्थिती द्रौपदीची आहे, ही मनस्थिती उत्तरेची आहे. म्हणून म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणून उत्तरा श्रीकृष्णाला शरण गेली, म्हणू लागली, पाही पाही महायोगी देव देव जगतपते. श्लोक सांगतो, पाही पाही महायोगे देव देव जगतपते. माझ्या गर्भामध्ये कुरुवंश आहे, त्याचं रक्षण करा. आणि असं विनवणी केल्यावर श्रीकृष्ण भगवंत नाही का अंगठ्या एवढं रूप धारण करून त्या गर्भामध्ये त्या गर्भाचं रक्षण केलं. शुकदेव असे आहेत की त्यांनी स्वतः प्रत्यक्ष गर्भामध्ये बघितलं आहे, गर्भामध्ये बघितलं. पुन्हा शुकदेवानं उत्तरेच्या गर्भात त्रास होऊ लागला, तेव्हा उत्तराने आपल्या सासरांना कोणालाच आवाज दिला नाही, फक्त देवाला पायी पायी महायोगे देव देव जगतपते. आपली मनस्थिती तशी झाली पाहिजे. म्हणून परीक्षित राजा आहे आणि परीक्षितीचा जन्म झाला आहे. परीक्षितीचा जन्म केव्हा झाला, ज्यावेळेस पाचही पांडव स्वर्गारोहणाला गेले. सर्वच्या सर्व राज्य कोणाला दिलं, तर राजा परीक्षितीला दिलं. त्याच्या अगोदर घटना घडली की श्रीकृष्ण भगवान निजधामाला गेले. श्रीकृष्ण भगवान आपलं अवतार कार्य संपून निजधामाला गेले. ते पाहून विदुरांनी सुद्धा धृतराष्ट्र आणि गांधारीला उपदेश केला की तुम्ही सुद्धा वनात निघून जा. आणि असं म्हटल्याबरोबर हेही कथा झाली. तिकडे तेही त्यांनी समाधी पावले. आणि पाचही पांडव आता कपालग्राम हे कुठं आहे, कैलास पर्वताच्या इथं. आज ते तिबेट मध्ये आहे, उत्तर भारत. तिथून हे पाचही पांडव स्वर्गारोहणाला गेले. अरे की लक्षात. आणि सर्वच्या सर्व राज्य परीक्षितीला दिलं. आणि तेच राजा परीक्षित कुरुवंश आहे. आणि आपलं राज्य काय करत आहे, सुखात समाधानानं जीवन जगत आहे. जीवन जगत असताना काय झालं की भगवान तर आता निजधामाला गेले. निजधामाला गेल्यानंतर तिथूनच कलियुगाला सुरुवात झाली. आणि ह्या कलीनं काय केलं, तर कलीनं राजा परीक्षितीची भेट घेतली. तेच शौनकादी ऋषी सुतांना प्रश्न विचारतात, सुतजी ह्या परीक्षित राजानं या कलियुगामध्ये जागा कुठं किती दिली व का दिली, हे फार महत्वाचं आहे. या कलीला 5 ठिकाणी जागा दिली, कोणकोणत्या ठिकाणी दिली व का दिली, त्यावर राजा परीक्षित म्हणू लागले. तेच सूतजी शौनकांना सांगतात, तेच सनकादिक नारदांना सांगतात, तेच व्यास शुकांना सांगतात. आणि तेच शुक कोणाला सांगतात, राजा परीक्षितीला सांगतात. कलीनं ह्या कलियुगाचं महात्म्य काय काय, 4 युग झाले, हे 4थं युग चालू आहे.
मला असं वाटते तुम्हा मंडपात बसलेल्यांना 4 युग माहिती असावे, असलेच पाहिजे. कोणकोणते योग हो सांगा बरं. पहिलं युग कोणतं युग? पहिलं सत्ययुग. दुसरं युग कोणतं? हा, द्वापार युग. द्वापार नाही युग, त्याच्या अगोदर राम प्रभूचं युग म्हणजे त्रेतायुग. त्रेतायुगाच्या नंतर कोणतं? आणि द्वापर युगाच्या नंतर कोणतं? कलियुग. मग या कलियुगाचं महत्व आहे. काय आहे महत्व? तर या प्रत्येक युगामध्ये देव प्राप्त करण्यासाठी अनेक साधनं दिलेली आहे. सांगू का तुम्हाला खरं? आता खऱ्यातलं खरं सांगतो. देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक साधनं आहे. जप आहे, तप आहे, योग आहे, ध्यान आहे, संगीत आहे. संगीत या लक्षात ठेवा. अष्टांग योग जे बौद्धांनी सांगितले, गौतम बुद्धांनी, त्याचा विचार करा थोडासा. आणि तेच योग आपल्या भागवतांनी सांगितले. असे अनेक साधन देवापर्यंत जाण्याकरता आहे. आता तप तर कोणी करू शकत नाही. तप करू शकता का? हे आम्ही 2-3 तास भागवताला येतो, हेच तर फार म्हणा महाराज. वेळ काढून आम्ही आलो तुमच्या भागवताला बापा. आणि त्याच्यात इकडली मांडी तिकडे, तिकडली मांडी इकडे. पाणी तर लक्ष तर फोनच येते मला. राहिलं लक्ष लगाच. तप करू शकतो का? 12 वर्ष श्वासावर जीवन जगून एका पायावर तप करू शकू? जे संतांनी केलं, जे त्या काळातील राक्षसांनी सुद्धा केलं, जे तप शंकरांनी सुद्धा केलं, ते तप करू शकत नाही. म्हणून तपाचं या कलियुगामध्ये काम नाही आहे, जपाचं काम नाही आहे. मग सांगू का तुम्हाला, या कलियुगाचं एक विशेषता आहे. काय? या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाला सुद्धा तुम्ही त्याला प्राप्त करू शकता. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं महत्व आहे. म्हणून राजा परीक्षितानं त्या कलियुगाला जागा दिली. लक्षात नाही आलं? आता तुलसीदास महाराज म्हणतात पहा, कलियुगी केवल नामधारा. नाही का? सुमेरा सुमीरा नर उतरई पारा. कलियुगी केवल नामधार, सुमीरा सुमीरा नर उतरई पारा. कलियुगी केवल नामधारा, सुमेरा सुमीरा नर उतरई पारा. राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम. कलियुगी केवल नामधारा, सुमिर सुमिर नर उतरई पारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कलियुग केवल नामधारा. मग काय? सुमिर सुमिर नर उतर ही पारा. आता तुकाराम महाराजच्या भाषेत सांगा, नाम संकीर्तन साधन भै झोपे झळतील बाबे जन्मांतरीची. किंवा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी केला. हे महत्व आहे. म्हणून राजा परीक्षितानं त्या कलियुगाला जागा दिली. कुठे दिली सांगतो तुम्हाला. पहिली जागा दिली जुव्यामध्ये. जुवा खेळता का कोणी तुमच्या इकडे? हा, दिसला आम्हाला तिकडे स्टॉपवर दिसलं बा. पवित्र आहे ही भूमी, पवित्र आहे महाराज म्हणतात. कारण ही भागवतानं केलेली पवित्र भूमी आहे. इथं अशा होणं. त्या कलियुगाला कुठं जागा दिली? कलीला कुठं दिली? तर जुव्यामध्ये दिली.
दुसरी जागा दिली मद्यपान दारू, तिथं या कलीला महत्व आहे, तिथं जागा दिली का? महापाप मग दुसरं पाप सुरापान ब्रह्महत्या, सुरापान मद्यपान. दारू पिल्यावर माणूस जे करायचं नाही ते करतो, जे बोलायचं नाही ते बोलतो. आहे की नाही गोष्ट खरी? आहे का तुम्हाला अनुभव आहे? जे करायचं नाही ते करतो, जे बोलायचं आहे बोलतो. म्हणून संतांनी महापाप म्हटलाय त्याला. त्यानंतर स्त्री गमन, हिंसा आणि सुवर्ण सोनं, ह्या 5 गोष्टीमध्ये काय दिलं आहे? दूतेपानम स्त्रीहंसम यत्रा धर्मम चतुर्विध. सुवर्णात सुद्धा, धनामध्ये सुद्धा काय आहे? तर कली आहे. ठीक आहे, महाराज आम्ही धन मिळवतो, पण त्यालाही शास्त्रता मान्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नीतीपूर्वक जे धन मिळवलं त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. जे अनितीने जे धन कमवलं त्याच्यात अलक्ष्मी आहे. तिथं समाधान नाही आहे. जरी तुम्हाला बिल्डिंगा दिसत असेल, समाधान नाही आहे. मला काय सांगायचं आहे, तुमच्याकडे अलमारी आहे, असू द्या, चांगला आहे. त्या अलमारीमध्ये एक कप्पा सोन्याच्या बिस्किटानं भरलेला आहे, भरू द्या, चांगला आहे. आम्हाला नाही दिलं तरी चालेल. दुसऱ्या कप्प्यामध्ये सोनं चांदी भरलेला आहे, अलंकार आहे, असू द्या, चांगला आहे. कोणी मागत नाही कोणाला. पण त्याच्या सोबतीला जर संस्कार जर नसेल तर त्या सोनाला आग लावून टाका. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज म्हणतात, उत्तमची नाही का, एका अभंगात सांगतात, हा जीवखानी धन मिळवलं पाहिजे, पण कसं? नीतीपूर्वक, धर्मानं. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उत्तमचे गती तो एक पावेल, उत्तमचे गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, वेच करी, वेच करी. उत्तमचे गती तो एक पावेल, उत्तमचे गती तो एक पावेल, उत्तमचे गती तो एक पावेल. उत्तम भोगिला जीवखानी, जीवखानी, जीवखानी. उत्तम भोगिला जीवखानी. साध पद 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 गा सारे ग रे ग प ग पद पद सा साध पद 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 रे ग रे गा सा 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 प प प ग ग रे सा साध पद रे सा सा सारे ग रे ग प ग पद पद सा ग सा रे उत्तम भोगिला जीवखानी. उत्तम भोगिला जीवखानी.
जाती सोय तपावे उत्तमाची जाती सोय तपावे आले की लक्षात. धन मिळवलं पाहिजे. सुवर्णामध्ये सुद्धा काय आहे? कली आहे, कली. म्हणून कधी सोनं चोरायचं नसतं. आणि सोनं जर सापडलं तर ते भगवंताला अर्पण करायचं असतं. का? कली आहे म्हणून. आपण करतो काय? सापडलं तर घरीच घेऊन होतं का नाही? हा. म्हणून सोनं सापडलं नाही पाहिजे. आणि सापडलं तर त्यातला अर्धा भाग तरी देवाला अर्पण केला पाहिजे. आणि या 4 गोष्टी कलीला मध्ये काय दिलं? कलीला जागा दिली. धर्मानं धन मिळवलं पाहिजे. 10 रुपयाची जर आपला नफा आहे तर आपण 100 रुपयाने सांगितलं पाहिजे. आपण 100 घेतो. एकाच दिवसात श्रीमंत कसं होतो त्याच्याचकडे लक्ष माणसाचं आहे. माणसाचं लक्ष कुठं आहे? माणूस कोणाच्या मागे लागलाय? धर्माच्या लागलाय, नीतीचे लागलाय, देवाच्या मागे लागलाय, संताच्या मागे लागलाय. कोणाच्या पैशा मागे लागलाय? पैशाचा. आणि कसा लागलाय? एकाच दिवशी श्रीमंत कसा होतो, याच्यापेक्षा मी मोठा कसा होतो म्हणून दुःखी आहे. आता तत्व सांगतो मी. परमार्थामध्ये माणसानं वरती बघायचं की संत कोण्या अवस्थेला आहे, मी कोण्या या अवस्थेला कधी पोहोचेल. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही अवस्था राजा परीक्षितीची आहे. आणि आपण या संसारामध्ये परमार्थामध्ये वर बघितलं पाहिजे आणि संसारामध्ये खाली बघितलं पाहिजे. विचार केला पाहिजे. आपल्याला घर राहायला आहे संसारामध्ये, आपल्याला घर राहायला आहे. खाली बघितलं पाहिजे. मग भिकारायचं काय? माझं बोलणं लक्षात येऊन आलं का तुमच्या? इंग्लिश बोलू का? इंग्लिश त्या अर्ची सारखं अर्ची कशी संवाद साधते ते परेशान अर्ची. समजलं का रे तुला? खाली बघितलं पाहिजे कुठं? संसारात. आणि वरत बघितलं पाहिजे कुठं? परमार्थात. आपल्याला तर घर राहायला आहे, पण या भिकाऱ्याची काय अवस्था आहे हो. त्या राजकमल चौकात जाऊन पहा कसे राहतात पारधी. खाली बघितलं पाहिजे, मग माणूस समाधानी राहतो. आणि आपण खाली नाही बघत, वर बघतो. याचा डबल मजला झालाच कसा? याला झोप येत नाही रात्रीची. वा रे वा. पण परमार्थात वरत बघितलं पाहिजे. ही जी संतांची अवस्था आहे ही मला कधी प्राप्त होईल, हे तत्व आहे भागवतातलं. परमार्थात वरती बघायचं आणि संसारात खाली बघायचं. तुम्ही समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असं झाल्यावर परीक्षित राजा आहे. परीक्षित राजाने काय केलं एके दिवशी? तर परीक्षित राजानं जरासंधाचा मुकुट घातला. जरासंध आहे तो. जरासंधाचा मुकुट घातल्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणून तत्व सांगतो तुम्हाला, कोणीही कोणाचे कपडे घालू नये, कोणाही कोणाचे चपला घालू, आणि कोणीही कोणाच्या चपला तर नेऊच, आणि ज्यांनी नेल्या त्यांच्या डोक्यावर मस्तक ठेवल्याशिवाय असं आले की लक्षात. कोणाचे कपडे घालायचे नाही. लक्ष्मी जर पाहिजे असेल तर स्वच्छ राहिलं पाहिजे, अंगात कपडे फाटले नाही पाहिजे. असो. जरासंधाचा मुकुट घातला. जरासंधाचा मुकुट घातल्यावर कलीनं प्रवेश केला. परीक्षित राजा शिकारीसाठी जातात. दुपारची वेळ झाली, भूक लागली आहे, तहान लागली आहे. त्या वनामध्ये फिरता 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 एक आश्रम दिसला. आश्रम होता शमीक ऋषींचा. आणि शमीक ऋषींचा आश्रमामध्ये शमीक ऋषी काय करत आहे? तर शमीक ऋषी त्रिकाल संध्या करत आहेत, ध्यानामध्ये मग्न आहेत. राजा परीक्षित आहे. राजा परीक्षितीला अहंकार झाला की माय तुमच्या आश्रमामध्ये आलो आणि तुम्ही माझं स्वागत नाही केलं. स्वागत केलं नाही म्हणून राजा परीक्षितीला काय झालं? दुःख झालं.
पहा गोष्ट काय झाली, भागवत कसं झालं निर्माण. राग आला त्यांना, आणि राग आल्याबरोबर काय झालं, त्यांनी त्या शमीक ऋषीच्या बाजूला एक मेलेला सर्प पडलेला होता. तो मेलेला सर्प त्यांनी घेतला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. शमीक ऋषी ध्यानस्थ आहे, मग्न आहे ध्यानात, समाधीस्थ अवस्था आहे, आणि त्या अवस्थेत तो मेलेला सर्प गळ्यामध्ये घातला आणि राजा परीक्षित निघून गेले. ही बातमी कोणाला कळली, तर ही बातमी शृंगी ऋषीला कळली. शृंगी ऋषी कोण, तर शमीक ऋषींचे पुत्र. हे कौशिकी नदीवर संध्या वंदन करण्याकरिता गेले. तिथंही त्यांना बातमी कळली. आश्रमात आले. आश्रमात आल्यावर त्यांना राग आला, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प कोणी घातला. त्यांनी अभिमंत्रित पाणी केलं, त्या कौशिकी नदीचं अभिमंत्रित करून शाप दिला, ज्याही कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा सर्प घातलेला असेल त्याला 7 दिवसात तक्षक नाग येऊन त्यांना दंश करेल आणि त्यांचा मरण होईल, असा शाप भेटला. आणि ह्या शापाची मुक्ती गौरमुख नामाचा शिष्य राजमहालात आला. कुठं? हस्तिनापुरात. हस्तिनापूर आहे. हस्तिनापूर म्हणजे आजचं मेरठ, दिल्ली पाशी आहे. गौरमुख नावाचा शिष्य राजमहालात गेला आणि ही सर्वच्या सर्व बातमी राजा परीक्षितीला सांगितली. महाराज, शृंगी ऋषींनी शाप दिला आहे, आणि शाप असा आहे की 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार आहे, आणि तक्षक नाग तुम्हाला दंश करेल. असं कळल्याबरोबर राजा परीक्षितीनं विचार नाही केला. त्या संपत्तीचा, रामराज्य होतं ते, रामराज्य जसं रामराज्य होतं, त्या दशरथाला पांढरं केस दिसलं आरशामध्ये. दुसऱ्याच दिवशी विचार बदलला की आता आपल्याला हे रामराज्य रामाला द्यायचं आहे. तसा विचार कोण केला, तर राजा परीक्षितीनं केला. आणि त्या परीक्षितीनं त्याच वेळेस काय केलं, तर आपला पोरगा जन्मजय, त्या जन्मजयाच्या हाती राज्यकारभार सोपवला. आणि सोपवल्यानंतर कुठे आले, तर राजा परीक्षित गंगा किनारी आले. आणि गंगा किनारी आल्यावर आपल्या उद्धाराचा मार्ग शोधू लागले. कारण ते वैराग्य त्यांना प्राप्त झालं होतं, जे वैराग्य आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. या धनाचा धरी न तू आस, किंवा धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी हा देवासी. लक्षात घ्या का? त्या काकड्याच्या अभंगा म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. महाराज आपल्याला उपदेश करतात काकड्यामध्ये. काय म्हणतात? धनदारा पुत्रजन, धन पैसा, दारा, दारा म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, बंधू सोयरे भिशून, भाऊ बहीण, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व खोट आहे. मग काय कर, तर शरण रिघा देवासी. ही अवस्था आपली आली पाहिजे. या अवस्थेसाठीच मानव जन्म आहे. ही अवस्था प्राप्त झाली आहे राजा परीक्षितीला. आणि अवस्था प्राप्त झाली की देव तुम्हाला स्वतः दर्शन देतात, संत तुम्हाला स्वतः दर्शन देतात. तुम्हाला शोधण्याची गरज नाही आहे. संतांना बोध देतात. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली पहाट, नाचत प्रेमछंदे चालो लगोलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. ही अवस्था राजाची झाली आहे. ही अवस्था आपल्या झाली पाहिजे. आपली तुम्हाला सांगू,
ही अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा संसारातून मन काढण्यासाठी किंवा संसार आपल्याला कसा आळवा येण्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगतोय. उदाहरण सांगू का? सांगतो. अगाप एक पंडुकुमरा येथे स्वरूपाची या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो. ज्या वेळेस मनुष्य ज्ञान वैराग्य भक्तीकडे जातो त्यावेळेस तो आपल्या स्वस्वरूपाकडे जातो. त्यावेळेस हा संसार आळवा येतो त्याला. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का? आपल्याला संसार आळवा कसा येतो याच्यावर बोलत आहे मी. अगापै पंडुकुमारा येथे स्वरूपाची आग्रा करीत असे आडवारा विश्वाभासू जो. आता तुम्हाला सोप्यातलं सोपं करून सांगतो, फक्त लक्ष द्या माझ्याकडे. आले का लक्षात? संसार कसा आळवा येतो सांगतो तुम्हाला. मी नाही सांगत, तुकाराम महाराजांची गाथा सांगते. काय म्हणते? आबा चालली पंढरपुरा विशी पासून आली घरा. तुकाराम महाराजचा भंग आहे. 13 की 14 चरणाचा भंग आहे. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. संसार कसा आळवा येतो सांगतोय मी. पहा, लक्ष द्या इकडे. आजी होती म्हातारी. आजीबाई किती वय झालं? 75 झाले म्हणे बाबू. वा रे वा, मस्त झालं म्हटलं. मग आता चल ना पंढरपूरला. झालं नाही का पोराचं लग्न? हो म्हणे बाबू, आता पोराचं लग्न झालं म्हणे, आता येतोच म्हणे. 75 वर्षापर्यंत बुडी पंढरपूरला गेली नाही. थांब ना बाबू, चल ना आजीबाई. घरात नाही, थांब ना बाबू, यंदाचं वर्ष थांब फक्त तू. घर बांधलं रे बांधलं की मी आलीच. आषाढी येईल, चल ना आजीबाई. थांब बाबू, फक्त घरावर स्लॅबच टाकायचा राहिला. थांब बाबू, फक्त स्लॅब टाकला की मी पुढच्या वर्षी आलीच. अजून आषाढी येईल, चल ना आजीबाई. थांब बाबू, सोयाबीन काढायचं राहिलं. सोयाबीन काढलं का मी आलीच. होय, असं करता करता बुडी 75ची झाली पण पंढरपूरला आली नाही. चल ना आजीबाई. थांब बाबू, पोराचं लग्न झालं ना आता पोराचं लग्न? हो म्हणे, झालं म्हणे. मे मध्ये लग्न झालं, जून मध्ये दिंडी निघाली. बर म्हणे. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. बुडीनं बॅग भरली बुडीनं. आणि मग ते काय ब्लँकेट आणि ते खायचे सामान घेतलं तिनं सोबत. विचारू नका. चिवड्याचे पाकिट, काजू बदाम. म्हटलं काजू बदाम खाल्ली चालली का पंढरपूरला चालली व वारीले? हा, ते भेटते का? नाही म्हणे भेटत बापा, मला आहे म्हणे चापल चुपल करायची सवय. सून तिकडी गेली का मी चापल चुपल केलंच होय म्हणे. बरं म्हणे, चल म्हणे. घेतली बॅग, टाकली ट्रक मध्ये. इकडे अभंग लागला वारकऱ्यांचा. रूप पाहत आलोचनी. ही दिंडी आहे हनुमानजीच्या मंदिरावर गेली, जिथं शिव म्हणतात. मर्यादा, गावाची मर्यादा, तिला शिव म्हणतात, आहे की नाही? तिथपर्यंत गेली. आजीबाई दिंडी चालली, घरी गेली. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. थांबा म्हणे, बात येतो म्हणे. कहू सुनीले सांगाच राहिलं म्हणे, नवीन लग्न झालं ना म्हणे. आणि तिथं आल्यावर सुनीले म्हणते, सुनबाई इकडे इकडे इकडे. काय म्हणते सुनबाईले? परीसे गे सुने बाई वेचू नको दूध दही. सांग, तुकाराम महाराज सांगतात. परीसे म्हणजे ऐक सुनबाई. काय? मी गेल्यावर दही दूध विकू नको. पैसे बरोबर तुझ्या जवळ ठेव, नाही तर मी गेल्यावर दही दूध खाशीन आणि विकून टाकशील. कारण माझ्या हातात चाबी आहे आणि मी काही मरेपर्यंत तुला काही चाबी देत नाही, असं म्हणणं होतं बुढीचं. परीसे गे सुने बाई वेचू नको दूध दही. बरं म्हणे बा आत्याबाई. पा दूध दहीच का म्हटलं? एवढी बुढी हुशार होती, एवढी कुरापती होती की बुढीनं एका महिन्याचं राशन बरोबर काढून ठेवलं होतं. चुंब्या बांधून ठेवल्या होत्या आणि चुंब्यावर खुणा करून ठेवल्या त्या पेनानं. का हिनं जास्त धान्य घेतलं नाही बाई, एवढी हुशार होती बुढी. नाही का तुमच्यातलं कोणी हुशार एवढं? गेली बाबा. अजून इले आठवलं ना, अजून आली. हो, काय म्हणते? एक गोष्ट सादर पाळे करी जतन फुटके पाळे. काय म्हणते सुनबाई?
शेजारची बाई घरी नव्हती म्हणते. कोण? शेजारची बाई घरी नव्हती आणि ते घरी नसताना तिच्या घरून मॅटमरे आले म्हणते फुटके. ते लोहा लोखंड वाकाले विकू नको म्हणते. सांगा हो किती लक्ष आहे बुडीचं. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात. ऐक गोष्ट सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. लोहा लोखंडवाल्याला विकू नको. सुनबाई हुशार होती, आजच्या युगातली होती ना. ते म्हणते आत्याबाई तुमच्यासाठी ठेवते म्हणते हे टमरेल. का? तुम्ही 6 महिना जाणार दिंडी आणि दिंडीत आल्यावर तुम्ही आता रंगारंगाचं खान तिकडे, मग तुमचं पोट राहील का जागेवर. तुम्ही घरी आल्यावर घेत आंब्या का होय पण, घेत आंब्या का होय पण, तुमच्यासाठी टमरेल. वारीला जा. आणि मग काय गेली बाबा, अजून आली आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. आणि काय म्हणते सुनील, अजून राहिलीच म्हणते. अहो चल ना बाई, थांब येतोच म्हणते सुनील सांगू. माझी हातीचा कलवडू मत वाचुनी नको फेडू. मी नाही सांग, तुकाराम महाराज सांगते. काय म्हणते? मी माझ्या हातानं गौऱ्यांचा कलवड जो असतो, ठीक आता गौऱ्याच नाही राहिला ना, हा स्वतःच्या हातानं केला. मी आल्याशिवाय फोडू नको. सून हुशार होती. सूनबाई म्हणते तुमच्याच साठी ठेवते म्हणते. कुठं जाण्यासाठी? तिकडे नदीवर. तुम्ही जा म्हणते, फक्त वारीला जा. पण पुढी गेली हो अजून, पण पुढी कुठं वारीला गेली नाही. आता कासय यात्रे जाऊ, ते जाऊन काय पाहू. काय म्हणते तुकाराम महाराज? आता कायले जो म्हणते यात्रेत. आता कासय यात्रे जाऊ आणि तेथे जाऊन काय पाहू. पण बुडी यात्रेला गेली, याला म्हणतात संसार आळवा येणं. असा संसार आपल्यामध्ये आळवा येतो. अहो चला हो, चला हो भागवताला. नाही, आम्हाला का पत्रिका आली का आणि आम्हाला का बोलावलं का कोण नाही. अरे बाबा, भगवत कथा जिथं आहे, काही काही गोष्टी अशा असतात की तिथं आमंत्रण आल्यावरच जावं लागतं आणि काही काही गोष्टी अशा असतात की तिथं न बोलावतं जावं लागतं. इथं आमंत्रणाची वाट नसतं बघतात. संख्या वाढली, आज संख्या वाढू द्या, मंडप टाकला पाहिजे. एक तुम्हाला गोष्ट सांगू का, तुम्ही तर येऊनच राहिले. जर तुम्हाला जास्त पुण्य जर पाहिजे असेल की नाही, तर एका धनीले कमीत कमी सोबतीला घेऊन या, म्हणजे पुण्य वाढेल. लक्षात नाही आलं का तुमच्या? तुमच्या घरधनी घरी असेल तर त्याही घेऊन या, कारण तुमच्या मतानं ऐकते ते, आमच्या मतानं ऐकत नाही. आले की असो, संसार आळवा येतो. ही अवस्था परीक्षित राजाची आहे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म, पारोशीतील धर्मा धर्म. कास याने ते कळेल वर्म, नाही का? किंवा ऐसी चिंता करी रात्रंदिवस तळमळ. ऐसा चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका मने नाही आपुले गळ, मनवून श्रम वाटतसे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी. मज ते कुरवाडीला जग जेठी, दात येईन कंठ सद्गतीत. ही अवस्था राजा परीक्षितीची आहे. माझं पुण्य पुण्य कधी उदयाला येईल, मला संत कधी जवळ करतील, मला देव कधी जवळ करतील. मला या 7 दिवसाचा सदुपयोग करायचा आहे. मला 7 दिवसात मोक्ष प्रदान करायचा आहे. माझं अज्ञान घालवायचं आहे. म्हणून परीक्षित राजा गंगा किनारी आले आणि गंगा किनारी अधिकारी असताना त्यांना कोण भेटले, तर त्यांना शुक भेटले. आणि शुक येताना दिसल्या बरोबर म्हणू लागले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श कराने वाले,
हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम। हम घूम रहे थे वन में, पल खो बैठे थे तन में, हम घूम रहे थे वन में, वन में। हम भोर रहे थे वन में, तन खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगाकर जीवन किया निहार। तुमको लाखों प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। शुक दिसले, कारण अधिकार झाला रे झाला आपला, की अधिकार तुमचा निष्पन्न झाल्यावर स्वतः तुम्हाला देव भेटतात, संत भेटतात। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। शुक झाले आणि शुकांनी हीच भागवत कथा शुक्ताल येथे गंगा किनारी 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला सांगितली आणि तीच कथा सांगता सांगता तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे। कथा सांगत असताना व्यासांना 17 पुराण लिहून झाले तरी समाधान नव्हतं। नारदांनीच त्यांना उपदेश केला की तुम्ही आतापर्यंत ज्ञान प्रधान वैराग्य प्रधान ग्रंथ रचले, पण तुम्ही आता भक्ती प्रधान ग्रंथ रचा। म्हणून व्यासांनी त्याची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये नारदजी व्यासांना सांगतात, नारदजी आपलं पूर्व चरित्र सांगतात, व्यासांना सांगतात की बाबा, व्यासांना विश्वास वाटावा म्हणून त्यांनी पूर्वजन्माची कथा सांगितली की मी 7-8 वर्षाचा असताना माझे वडील वारले। कोण सांगत आहे? नारद मुनी सांगत आहे। नारद मुनी, माझ्याकडे लक्ष द्या। नारद मुनी व्यासांना सांगित आहे 7-8 वर्षाचा असताना मी माझे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर मी आणि माझी आई दोघच जण राहत होतो। दोघच जण राहत असताना काय झालं तर श्रावण महिन्यात अधिक महिन्यात काही साधू जण आमच्या गावामध्ये आले, गावामध्ये आणि ते सत्संग करू लागले। त्या सत्संगामध्ये मी जाऊ लागलो आणि त्या सत्संगामध्ये साधूंची मी सेवा करू लागलो। त्या साधूंना हवी असलेली सामग्री मी त्यांना देऊ लागलो। तुळशी मंजिरी फुलं मी त्यांना सर्वच्या सर्व आणून देऊ लागलो। मी रात्रीची कृष्ण कथा ऐकत होतो, दुपारी रामकथा ऐकत होतो, त्यानंतर सकाळी वेदशास्त्र उपनिषद हे सुद्धा ऐकत होतो। ऐकता ऐकता मी त्यांना जेवण सुद्धा करून देत होतो। नव्हे तर मी त्यांचं उष्ट सुद्धा खात होतो। कोण सांगत आहे? नारद मुनी सांगत आहे। कोणाला सांगत आहे? व्यासांना सांगत आहे की नारद आपलं पूर्वचरित्र सांगत आहे। व्यासांना विश्वास वाटावा की हे भागवत शास्त्र तुम्ही लिहावं, या भागवत शास्त्राचा महिमा काय आहे याच्यासाठी मी कृष्ण कथा ऐकता ऐकता त्यांची सेवा करता करता माझी बुद्धी स्थिर झाली। माये माझ्यापासून दूर गेली माया आणि साधूंनी मला गुह्यतम ज्ञान दिलं आणि त्यांनी माझं नाव हरिदास ठेवलं। मी त्यांच्याकडून ब्रह्मसूत्र शिकलो, वेदांचं ज्ञान मी संपादन केलं। का तर मी कमी बोलत होतो। मी सेवा करता करता आगाऊ कामे करत नव्हतो, सेवा करीत होतो, फक्त सेवा। आणि माझं बोलणं मीच होतं म्हणजे कमी होतं।
एरवी लोक अनेक बोलतात पण वायफळ बोलतात. अनंत वाचाळ बरदी बरड तया कैसे पाविळ दया हरी. बोलणं असं पाहिजे की ज्यानं दुसऱ्याचं मन नाही दुखावलं पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात, बालिये का नमोल है जो कोई बोले जानी, ये तराजू तौल के तब मुख बाहेर आनी. कोण म्हणतात कबीरदास महाराज, वाणी अशी आपल्या मुखामध्ये काढली पाहिजे की त्याचं तराजू मध्ये, या हृदयामध्ये तराजू मध्ये शब्द मोजले पाहिजे पहिले आणि मग बाहेर पडलं पाहिजे. कारण शब्द जे आहे हे शब्दच आपल्याला दुःख देतात. हे शब्दच आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळ आणतात तर एखाद्या व्यक्तीला दूर नेतात. फक्त शब्द. मी कमी बोलत होतो म्हणून साधू संतांची माझ्यावर कृपा झाली. माझं त्यांनी हरिदास नाव ठेवलं आणि मला मंत्र दिला. कोणता? तर भागवताच्या पहिल्या स्कंदातला 5वा अध्याय आणि श्लोक 37. त्या श्लोकाचं, त्या मंत्राचं मी तप केलं. त्या तपाचा प्रादुर्भाव असा झाला, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षाय निज. मी त्याचं तप केलं. साधू निघून गेले. लक्ष द्या माझ्याकडे. मी साधूंच्या माग लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जा. पण साधू मला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. हरिदासा, तू आमच्या सोबत येऊ शकत नाही का? कारण तुझी आई अजून जिवंत आहे आणि आईची सेवा करणं, आईचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. कारण मायबाप जे आहे हे अवघी देवाची स्वरूप. तुका म्हणे मायबाप अवघी देवाचे स्वरूपे. किंवा मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आले की लक्षात? मायबापाला दुःख देऊन राहिला आणि चालला काशीले. पुण्य भेटणार नाही, पापच भेटेल. ज्याचे मायबाप आहे त्याची सेवा करा, काशीला जाण्याची गरज नाही. हे त्याचं तत्व आहे. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. किंवा तुका म्हणे मायबाप अवघी देवाची स्वरूप. ते पिक्चर मधलं गाणं आहे का? कोणता पिक्चर आहे बाजू? हाँ, हम साथ हाँ. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है. आहे की नाही गाणं? हा. शब्द जरी हिंदीतले असेल, पिक्चरातले असेल, ते शब्दाचा वाक्य प्रचार देवाकडे लावा. देवाकडे लावा. म्हणून तुम्ही येऊ शकत नाही हरिदास. हरिदास म्हणजे नारदजी. हा. तुमच्याकडे आईचं कर्तृत्व आहे, आईचं कर्तव्य आहे, ते पार पाडा. आणि एक दिवशी अशी झाली की योग्य समय मला मृत्यू आला. नारायणाने अंतकाळी पृथ्वी क्षीणसागरात करते वेळी ब्रह्मदेव सुद्धा मला हृदयात शयन करता करता मी त्यांच्या श्वासाबरोबर आत शिरलो. माझं बोलणं लक्षात येऊन आलं की नाही? नारद सांगत आहे. कोणाला सांगत आहे? व्यासांना. हा जो संवाद जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत भागवत कळत नाही. हा संवादच फार महत्वाचा आहे. नारद मुनी सांगत आहे व्यासांना. कशासाठी? की तुम्ही भागवत लिहा
हे पूर्वचरित्र आहे माझं. भक्तिप्रधान ग्रंथ लिहा, त्याच्यासाठी पूर्वचरित्र सांगत आहे की मी हरिदास होतो, साधू संतांची सेवा केली, त्यांचं उष्ट केलं, त्यांची सेवा केली आणि फळ असं भेटलं. फळ असं झालं की मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. ज्या वेळेस क्षीरसागरामध्ये ह्या प्रलय झाला आणि प्रलयाच्या वेळेस त्या ब्रह्मदेवाच्या श्वासाबरोबर मी त्यांच्या श्वासाबरोबर आतमध्ये गेलो आणि योग्य समय 1000 चतुर्युग संपल्यानंतर ब्रह्मदेव जागे झाले आणि सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. त्यावेळेस त्यांच्या इंद्रियातून मरिती आदी सोबत मीही प्रगट झालो. एके दिवशी गोलोकात गेल्यावर तेथे रास क्रीडा चालू होती. ऐकून घ्या, फार महत्वाचा आहे. एके दिवशी मी गोलोकात गेलो, तिथं रास क्रीडा चालू होती. राधाकृष्णाची दर्शन झालं, मीही रास क्रीडा केली आणि तेव्हा राधा राणीने माझी शिफारस कृष्णाकडे केली आणि कृष्णाने मग मला ही विना दिली. नारदांकडे जी विना आहे, आपल्या भागवतामध्ये सुद्धा विना आहे. विनेचं फार महत्व आहे, नाही का? ही नारदाकडे आहे. कोणी दिली? तर भगवान श्रीकृष्णाने दिली. राधेनं शिफारस केली आणि मग कृष्णाने दिली. आणि हाती घेऊन मुखी नाम सदा, तिही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विनी मुखी नाम सदा. नारदाचं चरित्र जे आहे त्याचा उद्देशच तो आहे की नारदाचं चरित्र हे भागवताचं बीजारोपण आहे, नाही का? भागवताचं जे बीज आहे, झाड आहे, त्या झाडासाठी झाड तसंच उगवतं का? नाही, त्यासाठी बीज पाहिजे. ते बीज म्हणजे काय? तर नारदाचं चरित्र आहे. नारदाचं चरित्र काय शिकवतं? तर नारदाचं चरित्र संत सेवेचं फळ काय आहे ते शिकवतं. म्हणून संत सेवा काय आहे, तर सद्गुरु सेवा काय आहे, तर सर्वत्र वरिष्ठ आहे. तुका म्हणे सद्गुरु सेवा, 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 सेवा तुका म्हणे सद्गुरु सेवा, तुका म्हणे सद्गुरु सेवा, तुका म्हणे सद्गुरु सेवा. सर्व देवा वरिष्ठ, सर्व देवा वरिष्ठ, तुका म्हणे सद्गुरु सेवा, तुका म्हणे सद्गुरु सेवा. सर्व देवा वरिष्ठ, सर्व देवा वरिष्ठ, तुका म्हणे सद्गुरु सेवा, तुका म्हणे सद्गुरु सेवा. सद्गुरु सेवा, संत सेवा आपल्या हातातून घडली पाहिजे. मी तर असं सांगेल, ह्या आपल्या जीवनामध्ये सद्गुरु शिवाय आपल्याला तरुणोपान नाही. जोपर्यंत आपण सद्गुरु करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपला उद्देश आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट, संतांची भेट किंवा गुरु करणं फार महत्वाचं आहे. बाकी कोणाची सेवा नाही केली तर चालेल, पण गुरुची सेवा करणं फार मस्त. सर्व देवा वरिष्ठ. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरु केला पाहिजे. तुळशीची माळ घातली पाहिजे. कोण्यातरी आराध्य देवाला आपण मानलं पाहिजे. त्यांचं प्रतिबिंब डोळ्यासमोर सर्व कर्म केली पाहिजे. आणि असं म्हणून नारदांच्या विनवणीवरून व्यासांनी भागवताची रचना केली आणि भागवतामध्ये ज्ञान वैराग्यासोबत भक्तिप्रधान असा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये स्कंद पहिला, अध्याय 3, त्यामध्ये 24 अवताराचं वर्णन केलं आहे.
हे अवतार पाहू आणि आपण आपल्या विश्रांतीकडे जाऊ. एक 10-15 मिनिटामध्ये त्या अवतारामध्ये पहिला अवतार सनत सनंदन सनत कुमार आणि सनातन हे ब्राह्मणाच्या रूपाने अवतार घेऊन यांनी काय केलं तर ब्रह्मतत्वाचं पालन केलं. दुसरा अवतार वराह भगवंताचा. वराह म्हणजे काय तर वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस. आपल्या जीवनातला श्रेष्ठ दिवस कोणता तर आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ दिवस ज्या दिवशी सिद्ध होईल की ज्या दिवशी आपल्या हातातून सत्कर्म घडेल, आपल्या हातातून संतांची सेवा होईल, तो दिवस आपला श्रेष्ठ दिवस. आपण पाहुणे येतो, पाहुणचार करतो आणि तो श्रेष्ठ दिवस समजतो नाही. मी सांगितलं आहे व्यवहारातले सोयरे जे आहे लबाळ सोयरे आहे, दुपारच्या कामाचे आहे, अंतकाळाच्या कामाचे नाही. अंतकाळाच्या कामाचे सोयरे म्हणजे फक्त देव आणि संत आहे. श्रेष्ठ दिवस कोणता आहे आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ दिवस की कोणता की आपल्या हातातून सत्कर्म घडलं पाहिजे, संतांची सेवा घडली पाहिजे, या हातानं दान केलं पाहिजे, या हातानं धर्म केला पाहिजे. तो श्रेष्ठ दिवस आपल्या जीवनामधला. दिवस तर भरपूर गेले आपल्या हातातून. किती वर्षाचे झाले? झालं म्हणते 50 वर्षाचं. केस पांढरे झाले ना? हो म्हणे. रोज आम्ही डाय लावतो, घरीच जाऊ. अशातच दिवस चालले आपले, पण श्रेष्ठ दिवस आला नाही. वराह भगवंताचा अवतार झाला. वराह भगवंताचा अवतार आपल्याला संतोष सांगतो. तिसरा अवतार आहे नारदांचा. नारदांचा अवतार भक्ती सांगतो, सेवा सांगतो. नर आणि नारायणचा चौथा अवतार. पाचवा अवतार सिद्धांचे स्वामी कपिल यांची पण कथा आपण उद्या पाहणार आहोत. लुप्त झालेले सांख्यशास्त्र कपिलांनी आपल्या समोर आणली. सहावा अवतार दत्तात्रयांचा आहे. सत्व रज तम या तिन्ही गुणांचा आविष्कार म्हणजे दत्तात्रय. आले की लक्षात? या तिन्ही तत्वापासून आपण निर्माण झालो आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तात्रय. ही आपण कथा बघणार आहोत. दत्तात्रयांचा अवतार. त्यानंतर यज्ञाचा अवतार, सातवा अवतार. कारण यज्ञ सुद्धा भगवंत आहे. यज्ञाद्वारे सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकतो. त्यानंतर आठवा अवतार ऋषभदेवांचा आहे. ज्या ऋषभदेवांनी आपल्या 100 पुत्रांना उपदेश केला भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा. त्यानंतर 9वा अवतार पृथ्वी आहे. 10वा अवतार मत्स्य आहे. ज्या मत्स्य अवताराने भगवंताने मंदराचल पर्वत नाही का जो समुद्र तळाशी जात होता त्याला उचलून धरलं, तो मत्स्य अवतार. त्यानंतर कासव अवतार आहे. कासव अवतार. त्या कासव अवतारामध्ये देव आणि दैत्य समुद्र मंथन करताना मंदराचल पर्वत ज्या कासवाच्या पाठीवर होता ते कासव. त्यानंतर 12वा अवतार धन्वंतरीचा आहे. हे धन्वंतरी समुद्रातून प्रगट होऊन अमृत घेऊन आले. 13वा अवतार मोहिनीचा. त्यानंतर 14वा अवतार आहे नरसिंहाचा, जे पंजाब मध्ये स्थित आहे. तेही आपण कथा बघणार आहोत. नरसिंह भगवान कशासाठी आले तर नरसिंह भगवान फक्त कोणासाठी आले तर फक्त प्रल्हादासाठी आले. म्हणून त्या अवताराला अंशावतार म्हणतात. अंशावतार आणि पूर्णावतार. अंशावतार म्हणजे काय तर अंशावतार म्हणजे एकाच व्यक्तीसाठी येणे आणि एकाच व्यक्तीचा उद्धार करणे अंशावतार. आणि पूर्णावतार म्हणजे काय तर अनेक व्यक्तीसाठी येणे आणि अनेक व्यक्तीचा उद्धार करणे याला म्हणतात पूर्णावतार. आणि पूर्णावतार म्हणजे कोण तर राम आणि कृष्ण. असो जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, चाहे राम राम राम.
याला म्हणतात पूर्ण अवतार. अनेकांसाठी येणं आणि अनेकांचा उद्धार करणं आहे की नाही. आपण आता तुम्ही सांगा मला, नरसिंहाचं आपण नाव घेतो का रामाचं घेतो, कृष्णाचं घेतो? आपण कासवाचं नाव घेतो, मत्स्याचं नाव घेतो, परशुरामाचं नाव घेतो का रामाचं का घेतो, कृष्णाचं घेतो? रामाचं आणि कृष्णाचंच घेतो. एक सांगू का तुम्हाला, पंढरपुरामध्ये कोणता देव आहे? पंढरपुरामध्ये कोणता देव आहे? नरसिंह आहे काय? मग कोण आहे? हा, कुबेर. विठ्ठल. विठ्ठल म्हणजे कोण सांगू का तुम्हाला? राम प्लस कृष्ण इज इक्वल टू विठ्ठल. लक्षात नाही आलं का? रामाची कथा म्हणजे विठ्ठलाची कथा, कृष्णाची कथा म्हणजे विठ्ठलाची कथा, आणि विठ्ठलाची कथा म्हणजे राम आणि कृष्णाची कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानंतर 15वा अवतार वामनांचा आहे की त्या वामन भगवानासाठी कोण? राजा बळी. हा, त्या बळीराजाला पाताळात घातलं असे वामन 15वा अवतार. तेही कथा आपण बघणार आहोत. पहा, वामन अवतार असा आहे का देवाला भीक मागायला लावतो, एवढा अवतार आहे. लक्षात घ्या, देवाला भीक मागायला लावतो कोण? राजा बळी. हा, कबीरदास महाराज म्हणतात, काय म्हणतात? भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. आता अजून सांगू का तुम्हाला? जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. हा, नाही तो जननी वंद्य, नाही तर जननी बांज बली मत खोवे अपना नूर. कबीरदास महाराज म्हणतात, वामन भगवंताला भीक मागावं लागली त्या कटोऱ्यामध्ये ब्राह्मण अवतारात घेऊन. कोणाला? बळीराजाला. 3 भूमिपात द्या, 3 भूमी मला द्या, 3 पात मला भूमी द्या. आणि त्याची आई म्हणते की मी धन्यवान आहे की माझा पुत्र असा आहे की त्याच्याकडे देव भीक मागतो. म्हणून महाराज म्हणतात, कबीरदास महाराज, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. अरे असे बेवळे पैदा केल्यापेक्षा मी निपुद्रिक असलेली बरी, वांस असलेली बरी. ऐकलं लक्षात? जे स्वैराचार पुत्र करतात, जे महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नाही. पाच तुकडीजी महाराज म्हणाले, मज माणूस द्या, मज माणूस द्या. भीक मागता प्रभू दिसला, माणूस नाही भेटला. हे देशाच्या कामाचे नाही, जाऊ द्या. राज्याच्या कामाचे नाही, ठीक आहे, जाऊ द्या. अहो, गावाचे तरी कामात पडा. गावाचे कामात नाही पडत. बरं, घराचे कामात नाही पडत. जेवढे कमावून आणले तेवढे तिकडे वाया घालवतात. अशी असल्यापेक्षा मी वांस असलेली बरी, असं वामनांचा अवतार आहे. सांगतात कबीरदास म्हणा, वांस असलेली बरी. जननी जने तो भक्त जने, या दाता. दाता कसा असावा? कर्णासारखा, शूर असावा, नाही तर भक्त तरी असावा, हनुमानजी सारखा. असे आपण आपले अपत्य असले पाहिजे. आपले अपत्य माती खाणारे, कारण आपले डोळे तसे लागले ना माती खायचे. 9व्या महिन्यात 7व्या महिन्यात बसवा पाहिल्यात, बाबा बसवा. काय इच्छा आहे पोरी? गुपचूप खायची. काय गुपचूप लकडं होऊन राहिले आता. हा, होऊन राहिली माती खायची, होऊन राहिले का? अरे माती तुम्ही खाल्ल्यावर का छत्रपती जन्माला येणार आहे का? छत्रपती येणार आहे जन्माला, हनुमान जन्माला येणार आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला येणार आहे, लोकमान्य टिळक जन्माला येणार आहे, भगतसिंग येणार जन्माला नाही. असेच जे देवाला मानत नाही, जे संतांना मानत नाही, जे धर्माला मानत नाही, जे नीतीला मानत नाही, असो वामन अवतार सांगतात. 16वा अवतार परशुरामाचा झाला. 17वा अवतार व्यासांचा आहे. व्यासांचा अवतार म्हणजे कोणता? देवाचा अवतार आहे, देवाचा. हा, लोकांची ग्रहण शक्ती त्यांनी बघितली
की या कलियुगातले लोक ऐदी खूप झाले ऐदी. हे काय तप करण 12 वर्ष 3 घंटे तर मोठ्या मुश्किल येतात. अनाउन्समेंट करायला लागते पहिले. भागवताला सुरुवात होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सभा मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. वार वा कृपा करावी. म्हणजे त्याचेच पाय जोडा. ये बा मंडपात ये. लक्षात नाही लागत तुमच्या. त्यांना माहित होतं की कलियुगातले लोक किती 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 हुशार आहे. आम्ही म्हणतो भागवत घरीच ऐकतो, घरीच राहतो, मर तिथंच घरी ऐकू येते म्हणते आम्हाला. बॉल बॉल भोंगे लावले म्हणते. काय म्हणावं आता अशांना. ग्रहण शक्ती व्यासांनी ह्या कलियुगातल्या लोकांची बघितली आणि सांगू लागली की यांना आता सोप्यात सोपं करून द्यावं लागतं. म्हणून भागवताची रचना केली. भक्तिप्रधान 18वा अवतार श्रीरामाचा, जे मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक पत्नी एक वाणी आहे की नाही. आपल्या तर एवढी वाणी आहे का विचारू नका. ज्यावेळेस पांडव स्वर्गारोहणाला जात होते त्यांना नवल दिसलं. काय दिसलं? हत्ती दिसलाय. हत्तीला सोंडा किती असतात? हत्ती पाहिला का तुम्ही? हत्तीला सोंडा किती असतात? एक. त्यांना 2 सोंडे दिसला. 2 सोंडे हत्ती दिसला. तुमानंद महाराज हे हातचं लावून हातचं नाही आहे. हातचं नाही आहे. हातचं नाही आहे. गोष्ट खरी आहे. महाभारत वाचा लागते सगळी. 2 सोंडे हत्ती दिसला. त्याचं प्रतीकच आहे की या कलियुगात 2 तोंडे लोक आहेत. आहे की 2 तोंडे लोक. आपल्याला काय म्हणतील त्याला काय म्हणतील. तो गेला का याच्या निंदा आणि तो गेला का याच्या निंदा. दोन्ही तबल्यावर हात ठेवतात. जसे हे ठेवतात दोन्ही तबल्यावर हात. आहे की त्याचं तेच कारण आहे. मर्यादा पुरुषोत्तम 18वा अवतार. 19वा अवतार श्रीकृष्ण भगवंताचा. कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात कृष्णस्तु भगवान स्वयं. राम व कृष्ण दिवसातून 2 वेळा भजलेच पाहिजे. फार महत्वाचं आहे. 2 वेळा भजलेच पाहिजे. कारण दिवसा 12 वाजता माणूस भुकेनं व्याकुळ होतो आणि रात्री माणूस कामानं व्याकुळ होतो. माझं बोलणं लक्षात येऊन राहिलं का तुमच्या? लक्षात घ्या. दुपारी माणूस भुकेनं व्याकुळ होतो आणि रात्री काम त्रस्त करतो. म्हणून दुपारी राम स्मरावा व रात्री श्रीकृष्ण स्मरावा. हे फार महत्वाचं आहे. 20वा अवतार बलरामजीचा. 21वा बुद्धांचा. 22वा कल्कींचा. असे 24 अवतारांचं वर्णन केलं आहे. वर्णन करता करता भागवतामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. उद्या आपण वराह कथा, त्यानंतर ब्रह्मा विष्णू उत्पत्ती सोबतच जय विजय कथा बघणार आहोत. कथा बघता 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 आपण भागवतामध्ये प्रवेश करून आपल्यालाही ज्ञानासोबत वैराग्य आणि वैराग्यासोबत भक्ती सुद्धा वाढली पाहिजे. याच्यासाठी नित्य सतत भगवंताची भक्ती केली पाहिजे. भक्ती कशी वाढते? भक्ती तशी वाढत नाही. मी सांगून गेलो काल. भक्ती तशी वाढत नाही. भक्ती म्हणजे काय? भक्तीचे 9 प्रकार आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. पहिल्या क्रमांची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती अशी आहे की त्या श्रवण भक्ती केल्यामुळं तुम्हाला इंद्रिय दुःख न देता येत मोक्ष असे आईता श्रवणाची माझी माऊली सांगतात. श्रवणाची माझी बैसावी येऊन. मनाचा मारून करता असा आहे त्याची सुरुवातीला आहे. पैसा मनाचा मारून करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. पण कसं बसावं मी सांगितलंय का? लक्ष कुठं? घरी. आणि शरीर पाहिलं इथं. पिंटूचे बाबा आले. आज काहीतरी आणणार होते. साडी
लक्ष तिथं आणि मन इथं बसते शरीरात इथं. मी सांगून गेलो. म्हणून आपल्याला मन स्थिर करायचं आहे. मी तर हे सांगेल, मन स्थिर करण्याच्या माग लागू नका. महाराज हे तुम्ही कसं काय बोलता हो? ऐकून घ्या. कारण मन स्थिर करण्यासाठी आपल्यामध्ये ती ताकद अजूनही आलेली नाही. मग काय करा, तर फक्त मनाला वळवा. मना मागे मन लावू, तेथे सर्व सुख पाहू. म्हणून 24 अवतारांचं वर्णन करून उद्या आपल्याला वराह कथा, कपिलदेव कथा ह्या कथांचा आश्रय घ्यायचा आहे. त्या कथा बघण्याच्या आहे आणि भगवत रास किंवा भगवत कथामृत आपल्याला श्रवण करायचं आहे. ज्यावेळेस शुकमुनी राजा परीक्षितीला कथा सांगत आहे गंगा किनारी, त्यावेळेस कथा ऐकण्यासाठी सर्वच्या सर्व देव आले. कुठून आले तर स्वर्गातून आले. स्वर्गातून तसे नाही आले तर अमृत घेऊन आले आणि अमृत घेऊन म्हणू लागले, आम्हाला सुद्धा ही कथा अमृत द्या. ही अमृत तुम्ही घेऊन घ्या आमच्या जवळचं, पण आम्हाला भागवत कथा अमृत द्या. शुकजी म्हणू लागले, आम्हाला भागवत कथा अमृत नाही दे, ते अमृत तुमच्या जवळच ठेवा. एवढं हे भागवत कथा अमृत फार महत्वाचं आहे की त्यानं आपलं अज्ञान दूर होऊन आपल्याला काय होतं तर ज्ञानाची दृष्टी येते. आणि ज्ञान झालं रे झालं की तुमचं अज्ञान राहतच नाही ना. अज्ञान दूर झाल्यावर तुम्हीच देव होता. म्हणून ही कथा जी आहे, ही कथा तुम्हाला अज्ञान दूर करण्याची, नवे नवे तर भक्ती प्रदान करण्याची कथा आहे. ती आपण बघू. तत्पूर्वी आपण आरतीकडे वळू. तुझे ध्यान जडो पाय दृष्टी पडो, येता श्यामला कथा ऐको कानी, नाम गावो गाणी येता श्यामला. आनंदात राहू दे मोठे भिकारी, भावन तो